हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या सोमवार 8 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी प्राजक्ताने सुलक्षणा आणि संपूर्ण कुटुंबाचं मन जिंकलंय आणि प्राजक्ताच आपल्या आलोकची बायको बनणार. या घरची सून म्हणून ती योग्य असेल यावर सुलक्षणाचा पूर्ण विश्वास बसलाय. पण इकडे प्राजक्ता घरी नाहीये, ती घर सोडून गेली. त्यामुळे भाग्या, मामा हे सगळे खूप टेन्शनमध्ये आहे. पण चारूची आई तृप्ती, कौस्तुभ यांना काही फरक पडलेला नाहीये आणि भाग्या ही चक्क प्राजक्ताला शोधण्यासाठी घराबाहेर पडली आहे तिची स्कूटी घेऊन. मग भाग्या ही प्राजक्ताला शोधू शकेल का? प्राजक्ता घरी परत येणार का? की सुलक्षणा तिला आपल्या घरीच ठेवून घेणार? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच प्राजक्ता सूर्यवंशींच्या घरी येते. तिला पाहून सुलक्षणाला खूप आनंद होतो. सुलक्षणा तिच्याकडे पाहून स्माईल करत असते. प्राजक्ता घाबरून पुढे पुढे येत असते. सुलक्षणाला आनंद झालेला असतो. तृप्ती, अंबिका सगळ्या प्राजक्ताकडे पाहत असतात आणि त्याच वेळेस सुलक्षणाला आठवतं की डॉक्टरने काय सांगितलं होतं. डॉक्टर म्हणाले होते की आलोकला जर बरं करायचं असेल तर आलोकची काळजी घेणारी, त्याला काय हवं आहे काय नको आहे त्याला समजून घेणारी एखादी मुलगी हवी. मग ती त्याच्या आयुष्याची जोडीदार असली तरी चालेल. आणि सुलक्षणा ही प्राजक्ताला पाहताच ठरवते, हीच माझ्या आलोकची बायको, हीच या घरची सून. प्राजक्ता पुढे येते. सुलक्षणा खूप भारी स्माईलने तिचं स्वागत करते. वेलकम प्राजक्ता, आमच्या सूर्यवंशी निवासमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. प्राजक्ताला आनंद होतो. प्राजक्ता हँडशेक करण्यासाठी हात पुढे करते, पण घाबरून हात मागे करते आणि म्हणते नमस्कार करते. ती सुलक्षणाला नमस्कार करते तर सुलक्षणा तिच्या डोक्यावर हात ठेवून सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देते. आणि हा आशीर्वाद फक्त लग्न झालेल्या मुलींना देण्यात येतो. त्यामुळे प्राजक्ताला आश्चर्य वाटतं. प्राजक्ता ही सुलक्षणाकडे आश्चर्याने पाहते की मला असा आशीर्वाद त्यांनी का दिला. पण प्राजक्ता काही बोलत नाही. अंबिका खुश असते, पण प्रीतीला मात्र राग आलेला असतो की शेवटी ही मुलगी आपल्या घरात आलीच आणि असा आशीर्वाद मला का दिला हा विचार करत करत प्राजक्ता उभी राहते. दुसरीकडे आलोक त्याच्या रूममध्ये असतो आणि प्राजक्ताचा चेहरा रेखाटण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा प्राजक्ताने त्याच्या रूममध्ये डोकावून पाहिलं होतं तेव्हा आलोकला फक्त तिचे डोळे दिसले होते आणि हे डोळेच तो रेखाटण्याचं काम करत असतो. प्राजक्ता कशी दिसत असेल याचा विचार करत असतो आणि तेवढ्यात तो आपला माउथ ऑर्गन शोधत असतो, पण माउथ ऑर्गन त्याला काही सापडत नाही. त्यामुळे आलोक खूप अस्वस्थ होतो. सगळीकडे माउथ ऑर्गन शोधतो आणि त्याला त्याच्या बेडजवळ माउथ ऑर्गन सापडतो आणि मग आलोक हा माउथ ऑर्गन वाजवत बसतो. आता या माउथ ऑर्गनचं आणि आलोकचं नेमकं नातं काय आहे, हा माउथ ऑर्गन तो का वाजवतो हे तर आपल्याला नंतरच कळेल. आणि इकडे प्राजक्ता ज्या मुलीचं चित्र रेखाटण्यासाठी तो एवढे प्रयत्न करतोय ती मुलगी त्याच्या घरी आलेली असते, पण आलोकला हे माहीत नसतं प्राजक्ता ही त्याच्या घरीच असते. तर दुसरीकडे भाग्याला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. ती प्राजक्ताची वाट पाहत असते. प्राजक्ता का आली नाही म्हणून अस्वस्थ असते. पण घरातले चारूची आई, तृप्ती, कौस्तुभ हे मात्र निवांत असतात. कोणाला काही देणं घेणं नसतं. त्यामुळे भाग्या खूप चिडते आणि चारूला जाब विचारते, आई तू प्राजक्ताला काहीतरी बोलली असशील म्हणून ती हे घर सोडून गेली. मला कळतच नाही तुला काय प्रॉब्लेम आहे प्राजक्ताकडून. अगं प्राजक्ता या घरासाठी किती काही करते, माझ्यासाठी काय काय करते. तिला 1000 वेळेस चहा बनवायला सांग, चहा बनवते. घरातली कामं करायला सांग, घरातली कामं करते. आणि त्या बदल्यात कधी तिला प्रेमाचे 2 शब्दसुद्धा मिळत नाही. तुझ्यामुळेच ती हे घर सोडून गेली आहे. चारू गप्प बसून सगळं ऐकून घेते, काहीच बोलत नाही. तर चारूची आई म्हणते, काय भाग्या तू तुझ्या आईशी असं का बोलू शकते. आज ते मुलाकडचे तुला काय काय बोलले, किती वाईट बोलले, तुझं लग्न नाही जमलं त्याचं कारण म्हणजे ती प्राजक्ता, हे तुला कळत नाही आहे का. अगं त्या प्राजक्ताला आपण या घरात ठेवून घेतलं आणि आज शेवटी तिने तुझंच लग्न मोडलं ना. तिच्यामुळे हे सगळं झालं आहे आणि तू तिचीच बाजू घेऊन आईशी भांडती आहे. अगं मी आजपर्यंत अशा सख्ख्या बहिणींना पाहिलं आहे ज्या सख्ख्या बहिणी एका मुलासाठी एकमेकींच्या झिंजा उपटतात, एकमेकींशी भांडण करतात. आणि तसंही ती प्राजक्ता तुझी सख्खी बहीण नाही आहे, तुझी आत्ते बहीण आहे. या घराशी तिचा काहीच संबंध नाही आहे. आणि तेवढ्यात वैद्यबुवा तेथे येतात. आजीचं हे सगळं बोलणं ते ऐकतात. त्यांना खूप राग येतो. वैद्यबुवा चिडून म्हणतात, सासूबाई
याआधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे, प्राजक्ता या घरचीच मुलगी आहे. हे घर जेवढं भाग्याचं तेवढंच प्राजक्ताचं. तेवढ्यात सासूबाईसुद्धा काहीतरी बोलणार, तर चारू म्हणते, बस झालं, मला आता यावेळेस घरात वाद नकोय. तर मामा म्हणतो, वाद कसा नकोय, प्राजक्ता घर सोडून गेली आहे, कुणाला काही घेणं देणं नाही आहे, आणि आपण त्याविषयी बोलायचं सुद्धा नाही का, मला खूप काळजी वाटतीये. भाग्या म्हणते, हो, आपल्याला प्राजक्ताला शोधायला जावंच लागेल, मला खूप भीती वाटतीये की ती एवढ्या रात्री कोठे असेल. इकडे प्राजक्ता ही अजूनही दरवाजातच उभी असते. सुलक्षणा तिच्याकडे प्रेमाने पाहत असते आणि घरातील सगळ्यांचं लक्ष प्राजक्ताच्या ड्रेसकडे जातं. प्राजक्ताने लाल रंगाचा ड्रेस घातलेला असतो आणि प्रीती ही अंबिकाला म्हणते, हिने लाल रंगाचा ड्रेस घातलाय, आता मोठी आई तिला घरातून हकलून लावणार, हिची विकेट पडणार. आणि सुलक्षणाच्या सेक्रेटरीला सुद्धा हेच वाटतं की प्राजक्ताने लाल ड्रेस घातलाय, आता काही सुलक्षणा हिला घरात येऊ देत नाही. तेवढ्यात सुलक्षणाची नजरसुद्धा प्राजक्ताच्या चेहऱ्यावरून हटते आणि या ड्रेसवर जाते आणि प्राजक्ताने चक्क लाल रंगाचा ड्रेस घातलाय हे तिच्या लक्षात येतं. आणि सुलक्षणा विचार करते, अरे देवा, प्राजक्ताने तर लाल रंगाचा ड्रेस घातलाय. आणि आलोक हा लाल रंगाचा ड्रेस पाहिल्यावर लगेच ट्रिगर होतो. त्याला खूप जास्त राग येईल जर त्याने या कपड्यामध्ये प्राजक्ताला पाहिलं. या लाल रंगाच्या ड्रेसचं काहीतरी करावं लागेल असा विचार सुलक्षणा करते आणि प्राजक्ताला म्हणते, ये ना प्राजक्ता आतमध्ये. प्राजक्ता घरात पाऊल ठेवते आणि मग सुलक्षणा एक एक करून घरातील सगळ्यांशी तिची ओळख करून द्यायचं ठरवते. तेवढ्यात ती आपल्या नोकराला बोलवते आणि म्हणते, रोहित, हातातली सगळी कामं ठेव, काही करून आलोक त्याच्या रूममधून बाहेर येता कामा नये याकडे लक्ष ठेवायचं. रोहित हो म्हणून तेथून निघून जातो. आणि इकडे घरी भाग्या म्हणते, बाबा चला, आपल्याला आत्ताच्या आत्ता प्राजक्ताला शोधायला जायला हवं. तर बाबा म्हणतात, पण आता इतक्या रात्री कोठे शोधायचं, कुणीतरी पाहिलं असेल ना. कौस्तुभ, तू पाहिलंय का? कौस्तुभ सांगतो नाही. तृप्ती, तू पाहिलंय का? तृप्ती सांगते नाही. मग मामा विचारतो, चारू, आई, तुम्ही पाहिलंय का? कोठे प्राजक्ता? तर चारू चिडून म्हणते, तुमची भाची दिवसभर काय करते मी त्याकडेच लक्ष ठेवायचं का? मला बाकीची कामं नाही आहेत का? मामा आणि भाग्याला वाईट वाटतं. तर सासूबाई म्हणते, नाही बाई, मी नाही पाहिलं, कोठे गेली ती? भाग्या म्हणते, बाबा, आपण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायची का? पण बाबा काही बोलणार त्याआधीच आई म्हणते, अरे वा वा, रे वा भाग्या, आता त्या प्राजक्तासाठी तुझ्या चांगल्या बाबांना पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावते का? तर बाबा म्हणतात, भाग्या, एक काम कर, तू प्राजक्ताची जी सगळ्यात जवळची मैत्रीण असेल ना तिला कॉल कर, जिच्याबरोबर ती सगळं शेअर करते. तिला माहीत असेल ना की प्राजक्ता कोठे आहे. तर भाग्या सांगते, आहे ना, प्राजक्ताची एक सगळ्यात जवळची मैत्रीण आहे जिच्याशी ती सगळं शेअर करते. मामा विचारतो, कोणती मैत्रीण? तर भाग्या सांगते, मीच आहे ती मैत्रीण, तुमच्या समोर उभी आहे. प्राजक्ताने कधीही मला एकटीला सोडलं नाही, नेहमी माझ्या पाठीशी राहिली. मी तुझी पाठ राखीन आहे, कधीच तुझी साथ सोडणार नाही असं ती मला म्हणायची. आणि आज मला काहीच न सांगता हे घर सोडून गेली आहे ती. प्राजक्ता, तू असं का केलंस? कोठे आहेस तू? हे बोलताना भाग्या खूप इमोशनल होते. त्यामुळे मामाला तर वाईट वाटतं, पण चारू मात्र चिडते की या भाग्याचं प्राजक्तावर एवढं प्रेम का आहे. आणि इकडे सुलक्षणा ही प्राजक्ताची घरातील सगळ्यांशी ओळख करून देते. ही अंबिका, ही माझी छोटी जाऊ आहे. ही आहे प्रीती, ही अंबिकाची सून आहे. तर प्रीती सांगते, मी ओळखते हिला. प्राजक्ता, मी तुला किती फोन लावले, तू फोन का उचलला नाही? प्राजक्ता काही सांगणार इतक्यात सुलक्षणा तिच्याकडे डोळे वटारून पाहते. प्रीती म्हणते, नाही नाही, तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर सुलक्षणा सांगते, आता मी तुला या घरातील सगळ्यात नटखट मेंबरची ओळख करून देते, समर आणि समायरा. हे ऐकून प्राजक्ता खूप खुश होते आणि म्हणते, हॅलो. ती या दोघांना हॅलो म्हणते आणि सांगते, खूपच गोड आहेत दोघे. तर अंबिका सांगते, गोड नाही आहेत, दोंड दोंड, कळतील तुला हळूहळू. तर प्रीती विचारते, तू यांची ट्युशन कधीपासून सुरू करणार आहे? प्राजक्ताला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, म्हणजे मला ही नोकरी मिळाली? तुम्ही तर मला रिजेक्ट केलं होतं ना. प्रीती खूप घाबरते. सुलक्षणा तिच्याकडे रागारागाने पाहते. प्रीती म्हणते, नाही नाही, आता तू सिलेक्ट झाली आहेस, ही नोकरी तुलाच मिळाली आहे. हे ऐकून प्राजक्ताला खूप आनंद होतो. आणि इकडे भाग्या ही बाबांना म्हणते, बाबा, मी आत्ताच्या आत्ता तिला शोधायला जाते. भाग्या तिच्या गाडीची चावी घेते आणि तेथून बाहेर पडते. कौस्तुभ तसाच बसलेला असतो. बाबा त्याच्याकडे रागारागाने पाहतात.
कौस्तुभ म्हणतो, हो मी सुद्धा शोधतो. कौस्तुभसुद्धा घराबाहेर पडतो. प्राजक्ता कोठे गेली असेल हाच प्रश्न वैद्यबुवांना पडतो. आणि इकडे भाग्या ही घराबाहेर येते आणि तिची स्कूटी घेऊन प्राजक्ताला शोधायला घराबाहेर निघते. इकडे सुलक्षणा खूप खुश असते. सुलक्षणा ही प्राजक्ताला सांगते, प्राजक्ता तुमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत ना दीक्षित सर, मी त्यांच्याशी बोलले. त्यांनी मला सांगितलं प्राजक्ता आमच्या कॉलेजमधील खूप हुशार आणि गरजू मुलगी आहे, होतकरू मुलगी आहे. त्यामुळे मी तर होतकरू मुलींना मदत नेहमी करतच असते. म्हणून मी तुला ही नोकरी द्यायचं ठरवलं आहे. तुला नोकरी मिळालीच म्हणून समज. प्राजक्ता खूप खुश होते आणि सांगते, मॅम मी तुमच्याबद्दल सुद्धा खूप ऐकलं आहे. तुम्ही गोरगरिबांना गरजूंना मदत करता, अनाथ आश्रमांना NGOजला मदत करता. आजच तुमच्याबद्दल पेपरमध्ये एक लेखसुद्धा छापून आला आहे, रणरागिणी सुलक्षणा सूर्यवंशी. आणि माझा मामा तर म्हणतो आजच्या काळात मुलींनी जर आदर्श ठेवायचा असेल तर तुमचा आदर्श ठेवावा. तुम्ही घर कुटुंब आणि बिझनेस ज्या प्रकारे सांभाळायला ना प्रत्येक मुलींनी असंच करायला हवं. हे ऐकून सुलक्षणा खूप खुश होते आणि म्हणते तुला ही नोकरी मिळालीच म्हणून समज. त्यामुळे प्राजक्ताला खूप आनंद होतो. ती सुलक्षणाला थँक्यू मॅम, तुमचे खूप खूप आभार असं आभार व्यक्त करते. सुलक्षणा खुश असते, सुलक्षणाची सेक्रेटरी खुश असते, अंबिका खुश असते, प्राजक्ता खुश असते. पण प्रीतीच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात. तिला हे काही आवडत नाही. आणि इकडे आपला आलोक अजूनही माउथ ऑर्गन वाजवतच असतो. माउथ ऑर्गन वाजवता वाजवता त्याच्या हातात जे स्मार्टवॉच असते त्यामध्ये अलार्म वाजतो आणि त्याला दिसतं की 9 वाजले आहेत. आणि 9 वाजता आलोकच्या औषधांची वेळ असते आणि आलोकला प्रत्येक गोष्ट ही वेळेवरच हवी. 1 मिनिटसुद्धा मागे पुढे झालेला त्याला चालत नाही, नाहीतर तो ट्रिगर होतो आणि खूप चिडतो. आलोक वाट पाहत असतो की 9 वाजलेत, माझी औषधं कधी येतात. पण त्याची औषधं अंबिका देत असते आणि अंबिका ही प्राजक्ताबरोबर बिझी आहे, त्यामुळे ती विसरून गेली आहे. औषधं कधी येतील याचीच वाट आलोक पाहत असतो. तर इकडे प्राजक्ताने समर आणि समायरा या दोघांची ट्युशन सुरू केलेली असते. समर आणि समायराला घेऊन ती गार्डनमध्ये बसलेली असते आणि ती कशी ट्युशन घेते हे पाहण्यासाठी प्रीती, सुलक्षणा, सुलक्षणाची सेक्रेटरी अंबिका या सगळ्यासुद्धा गार्डनमध्येच असतात. आणि मग प्राजक्ता समर आणि समायराची ट्युशन सुरू करते. या दोघांना सांगते आज आपल्या ट्युशनचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं नाव घेऊनच कोणत्याही कामाला सुरुवात करतो. समायरा सांगते मी फर्स्टमध्ये आहे, तर समर सांगतो मी थर्डमध्ये आहे. मग प्राजक्ता या दोघांनाही त्यांच्या वहीवर श्री गणेशाय नमः असं लिहायला सांगते. म्हणते समायरा मी समरला लिहून देते, तू आमचं पाहून लिही. समायरा हो म्हणते. प्राजक्ता समरचा हात पकडते आणि त्याच्या वहीवर श्री गणेशाय नमः असं लिहिते. प्रीती, सुलक्षणा, अंबिका सगळं हे पाहत असतात. हे दोघेही आपल्या वहीवर श्री गणेशाय नमः असं लिहितात. मग प्राजक्ता या दोघांशी खूपच लढीवाळपणे बोलते आणि विचारते तुम्हाला दोघांना तुमच्या नावाची स्पेलिंग येते का? हे दोघे हो म्हणतात. प्राजक्ता त्यांना त्यांच्या नावाचं स्पेलिंग विचारते. प्रीतीचं बारीक लक्ष असतं की प्राजक्ता कशी ट्युशन घेते आणि अंबिका सुलक्षणासुद्धा खूप खुश असतात. अंबिका सुलक्षणाला विचारते जाऊबाई तुमची निवड मला खरंच आवडली आहे, पण ही प्राजक्ता खूपच साधी भोळी मुलगी दिसते. आपल्या आलोकला ती सांभाळू शकेल का हीच शंका मला वाटतीये. सुलक्षणा हे सगळं शांतपणे ऐकून घेत असते. अंबिका म्हणते प्राजक्ता शांत दिसतीये, पण जर आलोक हा अचानक तिच्यावर ट्रिगर झाला तर ती सिच्युएशन ती हँडल करू शकेल का, त्याला सावरू शकेल का? मला हे पटतंय की या दोघांची पत्रिका जुळाली आहे, पण आलोकला सांभाळणं हे काही सोपं नाही आहे. 17 वर्षांपासून आपण प्रयत्न करतोय आणि ते खूप अवघड आहे हे तुम्हालासुद्धा माहिती आहे. सुलक्षणासुद्धा ही काळजी वाटत असते आणि इकडे आलोकला खूप टेन्शन आलेलं असतं. तो अस्वस्थ झालेला असतो कारण त्याच्या 9 वाजेच्या औषधांची वेळ चुकलेली असते. तो घड्याळात पाहतो तर 9 वाजून 3 मिनिटं होतात. तर इकडे आलोक हा अस्वस्थ झालाय हे कोणालाही माहीत नसतं. सगळेजण प्राजक्ताकडेच लक्ष देत असतात आणि आलोक हा जसा ट्रिगर होतो तसा अचानक हा समरसुद्धा ट्रिगर होतो आणि म्हणतो मला अभ्यास करायचा नाहीये, आता मला झोपायचंय. आणि त्याचा हा राग पाहून प्राजक्ताला मोठा धक्काच बसतो. सुलक्षणा, अंबिका, प्रीतीसुद्धा टेन्शनमध्ये येतात. इकडे आलोक म्हणतो 12 वाजून 3 मिनिटं झाली, म्हणजे आज औषधं घ्यायला 3 मिनिटं उशीर, मग झोपायला 3 मिनिटं उशीर.
उद्या सकाळी उठायला 3 मिनिटं उशीर म्हणजे उद्याचा माझा पूर्ण दिवस हा उशिरातच जाईल. असं हा कोणतं काम करतो देव जाणे, पण त्याला प्रत्येक काम हे वेळेवरच करायचं असतं. इकडे प्राजक्ता ही समरला समजवण्याचा प्रयत्न करते. समर, आत्ता तर आपली ट्युशन सुरू झाली आहे आणि तू एवढ्या लवकर बोर झालास, आपल्याला अभ्यास तर करावाच लागेल. पण समर खूप चिडतो आणि म्हणतो, मला नाही करायचा आहे अभ्यास. तो वही फेकून देतो. प्राजक्ताला मोठा धक्काच बसतो. अंबिका, सुलक्षणा पाहत असतात की आता प्राजक्ता ही सिच्युएशन कशी हँडल करते. कारण समरसुद्धा आलोकसारखाच चिडला आहे आणि प्राजक्ता ही वही उचलून आणते आणि म्हणते, समर असं करायचं नाही, अशी वही फेकायची नाही, बॅड मॅनर्स आहेत. पण समर म्हणतो, मला नाही अभ्यास करायचा आहे, मला झोपायला जायचं आहे. प्राजक्ता म्हणते, ठीक आहे शांत हो. पण समर काही शांत होत नाही. त्यामुळे सुलक्षणा आणि अंबिका खूप टेन्शनमध्ये येतात. प्राजक्ता ही समरला समजवण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, आपण काहीतरी खेळूया असं म्हणून ती सोफ्यावर असलेल्या सगळ्या उशा जमिनीवर ठेवते आणि समरला समजावून सांगते, हे पहा या उशा आहेत, तुला या उशांचा राग येतो ना, मग आपण एक काम करूया, तू या उशांना मार, हवं तेवढं मार, आपला सगळा राग या उशांवर काढ, म्हणजे तुझा राग हा हवेत उडून जाईल. समरला ही आयडिया खूप आवडते आणि तो या उशांना मनसोक्त मारत असतो. त्यामुळे त्याचा राग कमी होतो. हे पाहून सुलक्षणा, अंबिका खूप खुश होतात. समायरा सुद्धा त्याला जॉईन होते, या उशांना मारत असते. तेव्हा सुलक्षणा ही अंबिकाला समजावून सांगते, आता कळलं का अंबिका, माझी प्रत्येक चॉईस ही परफेक्ट कशी असते. समर हा सुद्धा आलोकसारखाच ट्रिगर झाला, पण प्राजक्ताने त्याला काही शिक्षा केली नाही किंवा त्याच्यावर ओरडली नाही, तर त्याचा राग कसा कमी करता येईल याकडे तिने लक्ष दिलं. आणि खरंच माझा पूर्ण विश्वास आहे, जेव्हा प्राजक्ता ही आलोकला भेटेल तेव्हा ती आलोकला सुद्धा असंच हँडल करेल, त्याला शांत करेल. अंबिकाला सुद्धा हे पटतं. पण त्याच वेळेस 9 वाजले हे अंबिकाला दिसतं. अंबिका म्हणते, आलोकच्या औषधांची वेळ झाली, मी त्याला औषध देऊन येते. अंबिका तेथून निघून जाते आणि इकडे आलोक घड्याळात पाहतो तर 9:05 झालेली असतात. त्यामुळे आलोक खूप चिडतो आणि म्हणतो, 5 मिनिटं उशीर झाला आहे, आता औषधं घ्यायला 5 मिनिटं उशीर म्हणजे झोपायला 5 मिनिटं उशीर, उद्या सकाळी उठायला 5 मिनिटं उशीर, उद्या माझा दिवस 5 मिनिटं उशीर होणार. असं म्हणून आलोक हा रागारागाने रूम बाहेर पडतो आणि रोहित त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो. साहेब थांबा, साहेब थांबा. आलोक चिडून म्हणतो, माझी औषधं कुठे आहेत, औषध द्यायला आज एवढा उशीर का झाला. तेवढ्यात सुलक्षणा मागे वळून पाहते, आलोक बाहेर येतोय. जर त्याने या लाल रंगाच्या कपड्यामध्ये प्राजक्ताला पाहिलं तर सगळंच बिनसणार. त्यामुळे सुलक्षणा खूप घाबरते. आलोक रागारागाने घराबाहेर येतो आणि मग सुलक्षणा चक्क जो टेबल क्लॉथ असतो पांढऱ्या रंगाचा तो उचलते आणि प्राजक्ताच्या मागे पकडते. प्राजक्ताचं काही लक्ष नसतं आणि या टेबल क्लॉथमुळे आलोकला लाल रंगाचा ड्रेस काही दिसत नाही. आलोक सुलक्षणाकडे आश्चर्याने पाहतो की सुलक्षणाने असा टेबल क्लॉथ का पकडलाय आणि सुलक्षणाला हेच हवं असतं की आलोकने प्राजक्ताला या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये पाहू नये. सगळे खूप घाबरलेले असतात की आता पुढे काय होईल आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आलोक आणि प्राजक्ताची भेट काही होत नाहीये. आज या दोघांची भेट झाली असती, पण प्राजक्ताने लाल रंगाचा ड्रेस घातलाय त्यामुळे त्यांची भेट काही झाली नाही. सुलक्षणाने थोडक्यात प्राजक्ताला वाचवलं, नाहीतर हा लाल रंगाचा ड्रेस पाहून आलोकने काय केलं असतं देव जाणे. तर इकडे भाग्या ही प्राजक्ताला शोधण्यासाठी घराबाहेर निघाली आहे. मग ती प्राजक्ताला शोधू शकेल की नाही हे सुद्धा पुढील एपिसोडमध्ये कळेल. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आलोक हा प्राजक्ताला पाहण्याचा प्रयत्न करत असेल, पण प्राजक्ताशी त्याची भेट काही होणार नाही आणि प्राजक्ता सुलक्षणाला विचारेल, तुम्ही हा कपडा असा का धरलाय. मग आता सुलक्षणा प्राजक्ताला काय उत्तर देईल. आलोक हा प्राजक्ताला या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये पाहणार का, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, हा तर झाला पहिला ट्विस्ट, पण यानंतर प्राजक्ता सूर्यवंशींच्या घरातून आपल्या घराकडे जायला निघेल आणि त्याच वेळेस भाग्या आणि तिची भेट होणार आणि भाग्या ही प्राजक्तावर खूप चिडेल आणि तिला जाब विचारणार, तू मला वचन दिलं होतं ना, तू मला असं सोडून कधीच जाणार नाही, मला न सांगता कुठेच जाणार नाही, तू माझी पाठ राखीन आहे. मग पाठ राखीन अशी सोडून जाते का, न सांगता जाते का. प्राजक्ता
तिच्यासमोर चक्क कान पकडणार आणि तिची माफी मागणार. माफ कर, मी पुन्हा असं करणार नाही. प्राजक्ता ही असं करते, त्यामुळे भाग्या इमोशनल होणार आणि या दोघी घरी येतील. आणि घरी आल्यावर प्राजक्ता ही चारूच्या पायाजवळ बसेल आणि म्हणेल, मामी तू माझ्यासाठी जे केलं आहे ना ते या जगात दुसऱ्या कुणीच केलं नाही आहे. तू मला माझी आई नसतानासुद्धा आईची माया लावली आहे, मला लहानचं मोठं केलं आहे आणि हे मी कधीच विसरणार नाही. मी भाग्याला कधीच अंतर देणार नाही, माझ्यामुळे भाग्याला कोणताच त्रास होणार नाही. हे ऐकून चारूसुद्धा इमोशनल होईल. मग चारू ही प्राजक्ताला स्वीकारणार का? आता पुढे काय होईल हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा पाठ राखीन ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.